3 4 गण्या जे गण्या तर आपण जो रायगडचा आता प्रवास चालू केलेला आहे ते महादरवाजावरून आपल्याला जायला खूप वेळ लागतो. त्याच्यापेक्षा एक इकडून दरवाजा इकडून स्टार्ट होतो तर या साईडने एक असा खाली स्लोप जातो. ह्या रस्त्याने गेले की आपलं पालखीवाला दरवाजा आहे. त्या रस्त्याने गेले की आपला थोडासा वेळ पण वाचेल आणि आरामात आपण वर चढू पण शकतो. हळूहळू आपण आता वरती निघलोत. आता वाजलेत 1:30 वाजत आले. 1:30 वाजता आता रायगड चढायला चालू केला आहे. आता बघू किती वेळ लागतो अजून. त्या वेळेनुसार लवकरही यावं पण लागेल. वरती जाताना तुम्हाला काही अजून व्हिडिओ शूट करून दाखवतो. तर आपण इकडून नाणे दरवाजाच्या पायऱ्यांनी वरती येतं. इथे असं थोडं पुढं आले की इकडनं अशा जर रायगड लवकर चढायचा असेल तर हा एक सोपा मार्ग आहे. अशा डायरेक्ट खूप मोठ्या पायऱ्या आहेत. पटापट आपला ट्रेक कंप्लीट करू शकतो आपण. नाणे दरवाजाच्या दिशेने चाललोय आपण. यालाच पालखी दरवाजा पण बोलतात. सर्वांनी आपण पुढे जाऊ. फक्त येताना सांभाळून या कारण की थोडंसं स्लिपरी आहे. पूर्वीच्या जमान्यात जे चुना मळायच्या जागा होत्या हे ते असं आहे. इकडे असं लिहिलेलं पण आहे बघू शकता. किल्ले चढताना फक्त सूचना जे असतील त्याचं पालन करा बस. चला चले पटपट भेट मत उठ. आत्ताच थकलाय अजून तर भूक खूप चालायचंय. नाणे दरवाजात आपण आलोय. हे असं आहे आणि इथे चढताना हनुमानची मूर्ती आहे. आता ही थोडी अवस्था बिघडलेली आहे. बाकी हा त्या काळात काय दरवाजा असेल है ना. हे असं आहे इकडनं असं फटाफट. हे असं अर्ध्यात आल्यावर हा रायगडचा अर्धा भाग ज्याच्यावरून एवढं सुंदर दृश्य आहे. पूर्ण ढग भरलेत. रिमझिम पाऊस चालूच आहे. काल रात्री चालू केला होता प्रवास. इकडनं येता आम्ही पहिले चौदार तळे गेलो. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि मग तिकडनं आता रायगडला आलो होतो. आता रायगड पूर्ण फिरून पूर्ण ट्रेक कंप्लीट करून मग उद्या सकाळी जायचा प्लॅन चालू आहे की त्रिकोणा फोर्ट बघूयात. एवढ्या 2 दिवसामध्ये 2 ट्रेक आपले कंप्लीट होतात का. पाऊस येतोय पाय स्लिप होतात. हे असे पाऊल वाट आहेत. नाणे दरवाजाच्या इकडनं आलात की असे पाऊल वाट आहेत जेणेकरून तुम्ही पटापट गडावर पोहोचू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर इकडनं असं इकडं आल्यावर दरवाजा. आम्हाला पण घे व्हिडिओ मध्ये. तुम्ही दिसतात येत
तुम्ही दिसतात येत ना भिकाऱ्यांना. तो काय ते उत्तम तिकडे फोटो काढतोय. आपण थोडस गडाच्या बॅक साईडला पोहोचलोय असं मला वाटतंय. बस वर पोचायचा प्रयत्न चालू आहे. इथपर्यंत एवढा प्रवास झालेला आहे. तर आपण असं इकडनं महादरवाजा करून असं वरती आलो की या गडाच्या ह्या साईडला इथे अशा 2 तोफ दिसायला भेटतात आपल्याला. पण तुमची अवस्था थोडी बिकट आहे, पण हे आहेत असे. 60 टाकी आहेत, त्याच्यापैकी 1 टाकी आहे पाण्याची. पूर्ण दुकानी जाम झालंय, काहीच दिसत नाही. इकडं फक्त माझा मित्र उत्तमच दिसतोय आणि रोशन. एक पुढं चाललाय आवारा. पूर्ण धुके धुके झालेत आणि त्याच्यामध्ये पाऊस. चढायच्या टाइमिंग इकडनं उजव्या हाताला तुम्हाला एक असं छोटंसं मंदिर दिसतं. दर्शन घेऊ शकता आणि दर्शन घेतल्यानंतर आपला प्रवास परत चालू करू शकता. असं वरती आल्यावर पूर्ण धूप पडली. लोक दिसतात आहे का तुम्हाला? दुकानमुळे इथं काहीच दिसत नाही. त्या दुकानच्या आतमध्ये इथे लोक उभी आहेत. इथे वरती आल्यावर तुम्हाला अशी संपूर्ण माहिती इथे दिसेल. पूर्ण धुकं पडली आहेत, काहीच पाऊस पण चालू आहे. पावसही चालू आहे आणि धुकंही पडत आहे. बघू आता जायचा रस्ता आम्ही शोधत आहे इथे. मग तुम्हाला पुढच्या थोड्या वेळाने अपडेट देतो. अरे मंदिर मग हां बघ ना, हे असं आहे मंदिराच्या आतमध्ये. तेव्हा इथे बघा, इथे महाराजांची समाधी. इथे समाधी आहे, इकडे असेल समोर, इकडे बघू शकता. हे त्या काळातली बाजारपेठ.
अजूनही यांचे पायऱ्या वगैरे त्यांचा बेस खालचा अजूनही मजबूत आहे, मस्त आहे. पाऊस पण जोरात चालू आहे आणि धुक्यांनी पूर्ण धुके झालेत. आता चाललोय आपण राज दरबाराकडे. राज दरबारकडे जाऊन मग तिकडनं आपण गड उतरायला चालू करू. आपण पोचलो महाराजांच्या राज दरबाराकडे. हा बाहेरून, हे बघा, हे असं बाहेरून. आता धुकं पडलीत म्हणून एवढं स्पष्ट दिसत नाहीये, त्याच्यावरती बारीक कोरीव काम केलेलं आहे. त्या काळी जो दरबार भरायचा ते इथे दाखवलंय, असं की पहिले 2005 ते 2006 असं होतं, 1924 ते 25 असं झालंय. हे असं होतं. पिक्चर बघितलं तुम्हाला एक बारीक दिसत असेल बघा. आता काय आहे, धुकं जास्त पडलं त्याच्यामुळं काय नीट दिसत नाही. तरी ते असा आतमध्ये आपण पोचलो आहोत. इथे बघा खूप धुके असं असलेले. हे आहे महाराजांचा दरबार. इथे राजांचा दरबार बसायचा. खूप धुकं असल्यामुळे काही नीट दिसत पण नाही.